नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या पॉलिटेक्निकचे एक्झाम सुरू आहेत। हा व्हिडिओ जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला आहेत म्हणजेच पॉलिटेक्निक फर्स्ट इयर इलेक्ट्रिकल ब्रँचला आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सेकंड सेमिस्टरला एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स नावाचा सब्जेक्ट आहे, त्याला शॉर्ट फॉर्म आपण ईओई म्हणतो आणि त्याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 312309। विद्यार्थी मित्रांनो, MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशनचे सध्या एक्झाम सुरू आहेत, त्यालाच आपण पॉलिटेक्निक म्हणतो किंवा डिप्लोमा म्हणतो। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला आहेत आणि ईओई सब्जेक्ट आहे तर त्या ईओई सब्जेक्टचे IMP क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर सेकंड जो सेमीकंडक्टर डायोड्स हा युनिट आहे, तर याचे IMP क्वेश्चन्स बघायचे आहेत आपल्याला। तर हा युनिट तुमच्या MSBTच्या सिलेबस नुसार 16 मार्क्ससाठी आहे, 16 मार्क्ससाठी आहे। तर तुम्हाला याच्यावरचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला फायनल पेपर मध्ये येऊ शकतात असे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी युनिट 1 आणि युनिट 3, युनिट 4, युनिट 5 चे व्हिडिओ बघितलेले नाहीत, जे IMP क्वेश्चन्स त्याच्यामध्ये सुद्धा मी दिलेले आहेत, त्यांनी ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला फायनल पेपर मध्ये या क्वेश्चन्सचा नक्की फायदा होणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया। हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते केस स्कीम नुसार आहेत, जे तुमची नवीन केस स्कीम आहे 2023-24 पासून जे नवीन स्कीम सुरू झालेली आहे त्या स्कीम नुसार हे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यानुसारच तुमचा जो सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंग हे क्वेश्चन्स आहेत। तर क्वेश्चन नंबर 1 जो आहे, स्टेट द ऍप्लिकेशन्स ऑफ OLED। ठीक आहे, तर OLED चं फुल फॉर्म काय आहे? ऑर्गॅनिक लाईट इमिटिंग डायोड। लक्षात ठेवा, तर ह्याचे ऍप्लिकेशन्स तुम्हाला लिहायचे आहेत। आतापर्यंत हाय स्कीम मध्ये फक्त LED होतं, या तुमच्या केस स्कीम मध्ये OLED आणि हे OLED सध्या जे लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आहेत, जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण हे OLED यूज करतो। ठीक आहे, तर हे याचे ऍप्लिकेशन्स लिहायचे। 2 मार्काला परीक्षेमध्ये फायनल पेपर मध्ये तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो। क्वेश्चन नंबर 2, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग प्रिन्सिपल ऑफ OLED। तर तुम्हाला ह्या OLED चं कन्स्ट्रक्शन म्हणजे जसं LED चं कन्स्ट्रक्शन आहे तसं सेम OLED चं कन्स्ट्रक्शन आहे आणि वर्किंग प्रिन्सिपल सुद्धा तशाच टाइप मध्ये आहे। तर ह्याचं तुम्हाला वर्किंग प्रिन्सिपल आणि कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे। क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ द सिम्बॉल ऑफ झिन्नर डायोड, LED, फोटो डायोड आणि OLED। तर ह्याचे तुम्हाला सिम्बॉल्स ड्रॉ करायचे आहेत। झिन्नर डायोडचं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा PN जंक्शन डायोडचा सिम्बॉल माहित पाहिजे, त्याच्यानंतर झिन्नर डायोड, LED, फोटो डायोड, OLED सगळे सिम्बॉल जवळपास सारखेच आहेत, मायनर त्याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला बघायला मिळतात। एक सिम्बॉल तुम्ही PN जंक्शन डायोडचा व्यवस्थित लक्षात ठेवलात तर बाकी सगळे तुम्हाला थोडेफार त्याच्यामध्ये चेंजेस करून सगळे सिम्बॉल्स लक्षात ठेवता येतात। ठीक आहे, तर हे 2 मार्कला क्वेश्चन येतो कोणतेही 2 सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी। मी या प्रश्नामध्ये 4ही त्या ठिकाणी तुम्हाला डायोडचे सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी दिलेला आहे। नेक्स्ट, कम्पेअर फोटो डायोड आणि LED। आता ह्या ठिकाणी कंपॅरिझन करत असताना सगळ्यात मेन म्हणजे सिम्बॉल ड्रॉ करा, त्याच्यानंतर फॉरवर्ड बायस मध्ये ऑपरेट होतो का रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होतो तो पॉइंट लिहा, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स लिहा। असं सिस्टमॅटिक कंपॅरिझन, जेवढे जास्त पॉइंट्स येतात तेवढे तुम्ही लिहा। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, स्टेट द ऍप्लिकेशन्स ऑफ LED अँड फोटो डायोड। तुम्हाला LED चे ऍप्लिकेशन्स आणि फोटो डायोडचे ऍप्लिकेशन्स लिहायचे आहेत। नेक्स्ट, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ LED, ड्रॉ नीट डायग्राम। LED चं कन्स्ट्रक्शन डायग्राम ड्रॉ करायचे आहे आणि त्याचं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे डायग्राम ड्रॉ करून। ठीक आहे, आणि डायग्रामला व्यवस्थित नावं द्यायचे आहेत। नेक्स्ट, ड्रॉ द VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड। आता VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड म्हणल्यानंतर ह्या डायोडचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत। VI म्हणजे व्होल्टेज करंट, जे की फॉरवर्ड आणि रिव्हर्स असे 2 टाइप मध्ये, आणि हा डायोड हा कुठल्या बायस मध्ये ऑपरेट होतो? फॉरवर्ड बायस मध्ये ऑपरेट होतो, रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होत नाही। झिन्नर डायोड रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होतो। ठीक आहे, त्याच्यानंतर LED फॉरवर्ड मध्ये, फोटो डायोड रिव्हर्स मध्ये। ठीक आहे, तर असं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या बायस मध्ये ऑपरेट होतो आणि ते कॅरेक्टरिस्टिक ड्रॉ करायचे आहेत। नेक्स्ट, स्टेट द टाइप्स ऑफ रेक्टिफायर। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला रेक्टिफायरचे टाइप्स लिहायचे आहेत। मेन म्हणजे रेक्टिफायर म्हणजे काय? विच कन्वर्ट AC इंटू पल्सेंटिंग DC, त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो। त्याचे टाइप्स किती आहेत? एक आहे हाफ वेव्ह आणि दुसरा आहे फुल वेव्ह। फुल वेव्हचे पुन्हा 2 टाइप्स आहेत, एक आहे त्या ठिकाणी सेंटर टॅब आणि दुसरा आहे ब्रिज। फुल वेव्ह सेंटर टॅब रेक्टिफायर आणि दुसरा जो आहे फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर। ठीक आहे, हे सगळे टाइप्स तुम्हाला तिथं लिहायचे आहेत। 2 मार्काला अशा टाइपचा प्रश्न फायनल पेपर मध्ये तुम्हाला येऊ शकतो।
स्टेट द टाइप्स ऑफ फिल्टर, फिल्टरचे किती टाइप्स आहेत, ठीक आहे. तर एल टाइप फिल्टर आहे, सी टाइप फिल्टर आहे, एलसी टाइप फिल्टर आहे आणि सीएलसी फिल्टर आहे, ठीक आहे. हे फिल्टरचे फक्त तुम्हाला लिस्ट करायचे आहे, टाइप करायचे आहेत, टाइप्स लिहायचे आहेत. नेक्स्ट, ड्रॉ अँड एक्सप्लेन फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायरची सिस्टमॅटिक डायग्राम ड्रॉ करायची आणि व्यवस्थित एक्सप्लेन करायचं. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होते, निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होते, त्याचे वेव्हफॉर्म पण ड्रॉ करायचे, ठीक आहे. डायग्राम, वेव्हफॉर्म आणि एक्सप्लेनेशन. तर हा क्वेश्चन तुम्हाला 4 किंवा 6 मार्कला येऊ शकतो. नेक्स्ट, डिफाईन PIV, TUF, रिपल फॅक्टर आणि इफिशियन्सी ऑफ रेक्टिफायर. बघा हे जे डेफिनेशन्स आहेत वारंवार पेपरमध्ये आलेले आहेत, या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत, IMP आहेत. PIV पीक इनव्हर्स व्होल्टेज, TUF ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर आणि रिपल फॅक्टर आणि इफिशियन्सी ऑफ रेक्टिफायर. ह्या चारही डेफिनेशन करा. दरवेळेस पेपरमध्ये सगळ्यात जास्त PIV आणि TUF आलेला आहे, ठीक आहे. आणि काही वेळेस रिपल फॅक्टर, इफिशियन्सी ऑफ रेक्टिफायर हे सुद्धा आलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे चारही महत्वाचे आहेत. त्या चारीपैकी PIV आणि TUF हे अतिशय महत्वाचे आहेत, ठीक आहे. बऱ्याच वेळेस रिपीट झालेले आहेत, तुमच्या पेपरमध्ये रिपीट होऊ शकतात. नेक्स्ट, स्टेट द नीड ऑफ फिल्टर. तर फिल्टरची नीड काय आहे हे डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन करायचं. फिल्टर काय यूज करतो आपण, व्हाय वी नीड ऑफ फिल्टर. तर जे काही रेक्टिफायरना आपण जे कन्वर्ट केलं होतं एसीचं पल्सेंटिंग डीसी मध्ये, पल्सेंटिंग डीसी मध्ये त्याच्यामध्ये स्मॉल एसीचे कंपोनंट मिक्स आहेत, आपल्याला ते रिमूव्ह करायचे आहेत. ते जर रिमूव्ह करायचे असेल तर काय करावं लागेल, आपल्याला फिल्टर यूज करावं लागेल. म्हणून त्या फिल्टरची नीड काय आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यामध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट, विथ द हेल्प ऑफ सर्किट डायग्राम अँड वेव्हफॉर्म डिस्क्राइब द वर्किंग ऑफ पाय टाइप फिल्टर. तुम्हाला पाय टाइप फिल्टर, पाय टाइप फिल्टरलाच आपण ऑर मध्ये काय म्हणतो, CLC फिल्टर. म्हणजे त्याच्यामध्ये किती कंपोनंट आहेत, CLC म्हणजे कॅपॅसिटर, इंडक्टर, कॅपॅसिटर, ठीक आहे. तर हे व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायचं, त्याचे वेव्हफॉर्म ड्रॉ करायचं आणि डिस्क्राइब म्हणल्यानंतर डिटेलमध्ये लिहायचं, एक्सप्लेनेशन त्याचं व्यवस्थित लिहायचं. नेक्स्ट, ड्रॉ द पिन डायग्राम ऑफ IC KBU808, ठीक आहे. ह्याची फक्त पिन डायग्राम ड्रॉ करायला सांगितलेली आहे. याला 4 पिन आहेत. व्यवस्थित मी तुम्हाला क्लासमध्ये पिन डायग्राम दिलेली आहे, ती पिन डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 15, स्टेट द ऍप्लिकेशन्स ऑफ IC KBU808. तर हा जो पॉइंट आहे बघा, तुमच्या आय स्कीम मध्ये नवीन हा पॉइंट आय स्कीम मध्ये नव्हता, तुमच्या के स्कीम मध्ये हा नवीन पॉइंट टाकलेला आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे याच्यावरती क्वेश्चन येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. तर ऍप्लिकेशन्स IC KBU808 चे ऍप्लिकेशन्स लिहायचे. क्वेश्चन नंबर 16, ड्रॉ द सर्किट डायग्राम फॉर RC इंटिग्रेटर, राइट एक्सप्रेशन फॉर आउटपुट व्होल्टेज अँड इट्स ऍप्लिकेशन, ठीक आहे. तर हा क्वेश्चन 6 मार्कला येण्याचे चान्सेस आहेत. RC इंटिग्रेटरचे सर्किट डायग्राम ड्रॉ करायचं, त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं, त्याचं आउटपुटचं इक्वेशन लिहायचं आणि त्याचे ऍप्लिकेशन्स लिहायचे. नेक्स्ट, ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ RC डिफरन्शिएटर. तुम्ही RC इंटिग्रेटर व्यवस्थित लक्षात ठेवलात तर RC डिफरन्शिएटर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहते. फक्त सर्किट डायग्राम ड्रॉ करायला सांगितलेला आहे. असा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कला येतो, किंवा ड्रॉ अँड एक्सप्लेन म्हणलं तर 4 मार्कला, ड्रॉ अँड एक्सप्लेन आणि इट्स ऍप्लिकेशन म्हणलं तर 6 मार्कसाठी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट, कम्पेअर RC इंटिग्रेटर अँड RC डिफरन्शिएटर, ठीक आहे. तर हे या दोघांचं कंपॅरिझन लिहित असताना मेन म्हणजे सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे, ऍप्लिकेशन्स लिहायचे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर त्याचे जे डिफरंट पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स लिहायचे. नेक्स्ट बघा, कम्पेअर सिरीज क्लिपर अँड शंट क्लिपर. सिरीज आणि शंट क्लिपर मध्ये काय डिफरन्स आहे ते डिफरन्स लिहायचं. मेन म्हणजे शंट क्लिपर आणि सिरीज क्लिपरची डायग्राम ड्रॉ करा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स काय आहेत, त्याचे काय डिफरंट, याच्यामध्ये किती कंपोनंट यूज करतो क्लिपर मध्ये, त्याच्यानंतर सिरीज क्लिपर मध्ये, शंट क्लिपर मध्ये त्याचं कनेक्शन कसं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक पॉइंट वाईज लिहायचं. नेक्स्ट, ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ निगेटिव्ह क्लॅम्पर. निगेटिव्ह क्लॅम्पर मेन म्हणजे तुम्हाला हे सगळे क्लिपरचे टाइप्स माहित पाहिजे, क्लॅम्परचे टाइप्स माहित पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या दोघांचं कंपॅरिझन, जे क्वेश्चन नंबर 21 आहे, कम्पेअर क्लिपर आणि क्लॅम्पर, ठीक आहे. हे सगळे पॉइंट्स यावेळेस म्हणजे लिनियर आणि नॉन लिनियर वेव्ह शेपिंग सर्किटचे पार्ट्स आहेत, ठीक आहे. लिनियर आणि नॉन लिनियर. लिनियरचे पार्ट आहेत त्या ठिकाणी RC इंटिग्रेटर आणि RC डिफरन्शिएटर, आणि नॉन लिनियरचे पार्ट्स आहेत क्लिपर आणि क्लॅम्पर. याचे टाइप्स तुम्हाला डिटेलमध्ये माहित पाहिजे, ठीक आहे. याच्यावरती या टॉपिक वरती तुम्हाला
एक दोन क्वेश्चन फायनल पेपर मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. तर हा टॉपिक सुद्धा व्यवस्थित अभ्यास करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते अतिशय महत्वाचे 21 क्वेश्चन. ज्या विद्यार्थ्यांनी जे क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 3, 4, 5 चे क्वेश्चन्स बघितले नाहीत ते बघून घ्या, अतिशय महत्वाचे आहेत. तुम्हाला याचा फायनल पेपर मध्ये नक्की फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला जे एक्झाम रिलेटेड अपडेट्स आहेत, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, पॉलिटेक्निक रिलेटेड जे बी महत्वाची माहिती आहे, या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.